आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। आपल्या व्यतिरिक्त आणखी कोणीतरी इथे आहे? नाही ग, नाही नाही नाही, कोणी नाहीये. नाही ग, काही नाही. त्या वाहत्या वाऱ्यामुळे ना विझलं असेल असं मला वाटतंय. एवढ्या रात्री आपल्याशिवाय इकडे कोण येणार आहे मला सांग? कोणी नाहीये काय तिकडे? दे दे मला दे, मी पेटवतो. संकटसमयी तुफानासारखी येऊन वाचवणारी, भक्तांचं रक्षण करणारी, करुणेचा सागर असणारी, चराचरात वास असणारी, बहुरूपिणी अशी तू, आयुष्य मंगलमय करणारी, मणिकंठाची आई आहेस तू, अख्ख्या ब्रह्मांडाची स्वामिनी तू, पंचमुखी धारिणी तू. आई महादेवी माते, काही संकट नको ओढवू दे. सांभाळ कर सगळ्यांचा. ओम शक्ती पराशक्ती. ईश्वराची महादेवी आहेस तू. ओम कालहाराय नमः. ओम शुभकामनाय नमः. ओम देवशक्तिये नमः. ओम चंडिका देवी नमः. ओम कालभैरवी नमः. ओम यज्ञकर्माय नमः. ओम सत्यवचनाय नमः. ओम माहेश्वरीये नमः. ओम रौद्ररागिनी नमः. ओम कामाक्षी देवी नमः. ओम करुणामय नमः. ओम नालिंदे नमः. ओम ज्वालिंदे नमः. ओम ज्वालिंदे नमः. ओम सत्यवचनाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम दुर्गेश्वरी नमः. ओम पुष्कराजाय नमः. ओम दुर्गा देवी देवताय नमः. ओम श्रीपाद वल्लभाय नमः. ओम दृष्टिनयनाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम सत्यवचनाय नमः. ओम माहेश्वरी नमः. ओम रौद्ररागिने नमः. ओम कामाक्षी देवी नमः. ओम करुणामय नमः. ओम नालिंदे नमः. ओम ज्वालिंदे नमः. ओम ज्वालिंदे नमः. ओम सत्यवचनाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम दुर्गेश्वरी नमः. ओम पुष्कराजाय नमः. ओम दुर्गावतीये नमः. आई महादेवी माते, ओम पराशक्ती, ओम शक्ती, महादेवी माते नमो नमः. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते, शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोला सुरभयंकरी, सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी, सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धि बुद्धि प्रदे देवी भुक्ति सुक्ति प्रदायिनी, मंत्रपूते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आदंत्य रहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी, योगजय योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्मे महारौद्रे महाशक्ति महोदरे, पाह महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आई महादेवी माते, महादेवी माते. कोण आहे? कोण आहे? मी विचारते, कोण आहे तिथे? तिथे कुणीतरी आहे. कोण आहे?
तिथे. रागवू नको ग माते, शांत राहा. पूजा सोडून तू आपल्या जागेवरून अजिबात उठू नकोस. इतक्या वर्षांपासून तू करत आलेली पौर्णिमा पूजा मध्येच थांबली नाही पाहिजे. असं नको करूस तू. तू तुझी पूजा चालू ठेव. मी तिकडे कोणी आहे का ते बघून येतो. कशाला त्रास देताय तुम्ही? निघून जा ना. आता निघून जा तुम्ही. मी सांगतोय ते ऐका. झाडाच्या मागे कोण आहे? कोणी नाहीये ग इथे. कोणी नाहीये. ते झाडावरचे पक्षी आहेत ना, ते त्रास देत आहेत तुला. अरे काय करताय? निघा ना, निघा तुम्ही, निघा. चला चला, जा, थांबू नका, निघा. थांबू नका, जा जा जा. निघा, लवकर निघा. ओम पराशक्तिये नमः. ओम दुर्गावते नमः. ओम सरस्वते नमः. ओम कमलानाय नमः. ओम मायावतीये नमः. ओम मातेश्वराय नमः. ओम ओंकाराय नमः. ओम यज्ञोपवीत नमः. ओम शिवनागाय नमः. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम कुंडलिकाय नमः. ओम क्रियाय नमः. ओम कर्माय नमः. ओम बंधनाय नमः. ओम शक्ती परशक्ती. ओम शक्ती परशक्ती. माते, आमचं सगळं संकटांपासून रक्षण कर. ओम शक्ती पराशक्ती. ओम शक्ती पराशक्ती. ओम शक्ती पराशक्ती. माते, आमचं रक्षण कर ग. हे आई, माझी आई, आमचं रक्षण कर ग. आमचं काय चुकलं असेल तर पोटात घाल. ओम शक्ती पराशक्ती. ओम शक्ती पराशक्ती. ही कोणाची बॅग आहे? हे पैसे, हे आता इकडे कोणी ठेवले? हे कोणाचे असतील बरं? स्वामी, हे घाईघाईने कुठे चाललात? या बॅगेमध्ये पूर्ण पैसे भरलेले आहेत. ही बॅग तुमची आहे का? अहो, हे पैसे तुमचेच आहेत स्वामी. हा? हो स्वामी, आता हे सगळे पैसे तुमचेच आहेत. काय बडबडताय तुम्ही? इकडे पैसे ठेवले कोणी आणि मला कशाला देताय तुम्ही? माझा देवावर विश्वास नव्हता, पण आता विश्वास बसलाय. देवीचं दर्शन केल्यापासून नवीन जन्म घेतल्यासारखं वाटतंय. त्याचंच हे बक्षीस आहे. आणि बरं का, हा फक्त ऍडव्हान्स आहे. आता तुमचं नशीब उघडणार आहे खरं स्वामी. तुम्हाला काय बोलायचं ते मला कळलं नाही. स्वामी, देवीचं एकदा दर्शन घेतल्यावर आमचा सगळा त्रास
दूर झाल्यासारखा, आमचं मन हलकं झाल्यासारखं वाटलं. आयुष्यभर त्या देवीची शक्ती आमच्या सोबत असती तर आणखी काय हवंय आम्हाला आयुष्यात. आणि म्हणूनच त्यासाठी स्वामी. म्हणून काय? कसे ना स्वामी, देवीच्या पायाखाली अद्भुत शक्ती असणारी कालचक्र जी आहेत ती चमत्काराची कारण आहेत असं सांगितलं होतं ना. ते चक्र काही करून मला एकदा मिळवून द्या ना. ते माझ्या घरी नेऊन श्रद्धेने मी त्यांची पूजा करेन. आणि मी हे कोणालाही सांगणार नाही, कधीच नाही सांगणार. तुम्हाला एक मुलगी आहे ना, उद्या ती मोठी झाल्यावर तिचं लग्न, दागिने हे सगळं काही करायचंय ना. म्हणूनच हे पैसे कमी पडले तर सांगा, आणखीन जास्त देईन तुम्हाला. काही प्रॉब्लेम नाही. कोणाशी बोलतोयस तू? तुझी एवढी हिम्मत की तू त्या कालचक्राची किंमत करतोस. तुमची समस्या दूर व्हावी म्हणून मी तुम्हाला दर्शन करायला दिलं तर तुम्ही त्याची किंमत करायला लागलात. हा, पैसा तुमच्यासारख्या लोकांसाठी मोठा असेल, आमच्यासाठी काय मोठं माहितीये? सत्याच्या संरक्षणासाठी आम्ही जन्म घेतलेला आहे. सत्य जिवंत ठेवण्यासाठी आम्ही जगत आहोत. सत्याच्या रक्षणासाठी आम्ही आमचा जीव देखील देऊ शकतो. मला तू पैशांची लालसा दाखवतोयस? बाहेर निघ, बाहेर निघ आधी. स्वामी, अहो काय झालं? काय झालं सांगा ना. तुमच्या सोबत आलेल्याने हे काय केलं तुम्हाला माहितीये का? मला पैसे देऊन कालचक्र चोरून आण असं म्हणतोय तो मला. तुला अक्कल आहे का? कोणाशी काय बोलावं हेही कळत नाही. हा, यांच्यासाठी देव असणाऱ्या कालचक्राची तू किंमत लावतोयस. उगाचच मी तुला माझा पार्टनर बनवला. उचल ते पैसे, उचल उचल म्हटलं ना, उचल. स्वामी, याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. आम्हाला माफ करा. तुमच्याकडे बघून मी त्याला माफ करतोय. तुम्ही आधी याला माझ्या नजरेसमोरून घेऊन जा. उचल उचल ते पैसे लवकर. चल चल. येतो स्वामी. सर इकडे पण. ओके सर. थोडंच ना रे. झाले सर. थँक्यू सर. पार्टनर, या वर्षाचा आपला बिझनेस प्रॉफिट खूप चांगला आहे. मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही आमचे शेअर्स इक्वली डिवाइड केलेत याचा खूप आनंद आहे. व्हेरी हॅपी पार्टनर. सर, तुम्हाला भेटायला तंबोरान आले. त्यांना हात पाठव. ओके सर. या स्वामीजी. नमस्कार राजशेखर. तुमच्या लक्षात असेल पण राजेश नमस्कार स्वामी. नमस्कार. स्वागत आहे. रहा. बसा. अहो बसा ना. बसा बसा. बसा रे. बसा बसा. हे सगळं तुमच्यामुळे घडलं स्वामीजी. आम्ही तर विचार सुद्धा केला नव्हता. त्या फॉरेनच्या कंपनी सोबत कोलॅबोरेशन करावं असं तुम्ही सुचवलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला खूप नफा मिळाला. जो काही नफा मिळाला तो आम्ही पार्टनर्सनी विभागून घेतला. आणि एवढंच नाही, कंपनीला टाळं लागणार होतं असं आम्हाला वाटत होतं. पण आमच्या कंपनीने 100 कोटीचा बिझनेस केलाय. त्या मरीनच्या बिझनेस मध्ये पण पैसे लावले होते आणि त्यातही आम्हाला खूपच फायदा झाला. हे सगळं तुमच्यामुळेच घडलं स्वामीजी. सर, स्वामीजी, आमच्याकडून तुमच्यासाठी ही छोटीशी भेट, हिचा स्वीकार करावा. हे घ्या.
मी दिलेला शब्द मोडणार नाही स्वामी. द्या. बरं ठीक आहे, तुम्ही निघा. तुम्हाला भागीदारी हवी होती ना? हो. ठीक आहे. स्वामीजी, तुमच्या सांगण्यावरून मी त्या मंदिरात गेलो आणि तिथे खूप आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी पाहिल्या. कोणालाही जो आशीर्वाद मिळत नाही तो आम्हाला मिळाला. त्या दैवी शक्तीचं आम्ही फक्त एकदाच दर्शन घेतलं आणि आम्हाला त्याचं एवढं मोठं फळ मिळालं. आणखी जास्त फळ मिळालं असतं, पण ह्याच्यामुळे आम्हाला ते मिळालं नाही. पण याने असं केलं काय? काही नाही हो स्वामीजी, आम्हाला आणखी मोठी संपत्ती मिळाली असती, पण ह्याने तिच्यावर पाणी ओतलं. गावातल्या सगळ्यात विश्वासू माणसाला मी हाताशी धरलं होतं. मंदिरासाठी चांगल्या गोष्टी करण्याचं नाटक करून कोणालाही संशय न होऊ देता देवीच्या पायाशी असलेलं ते कालचक्र मिळवायचं होतं मला. पण अतिघाई करून याने सगळ्या प्लॅनची वाट लावली. आणि आता जर का मी त्यांना जाऊन काही सांगितलं तरी तो माझ्याकडे संशयानेच बघेल. स्वामीजी, आता काही ते कालचक्र मिळणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण कालचक्र मिळवू शकतो. ते मिळवणं एवढं सोपं नाहीये स्वामीजी. ज्याने कोणी तो कालचक्र मिळवण्याचा प्रयत्न केला तो काही जिवंत राहिला नाही. आपण कधी स्वप्नात देखील विचार करू शकत नाही एवढा मोठा नाग त्या मूर्तीची रक्षा करतोय. त्या नागावर मी ताबा मिळवू शकतो. ते शक्तिशाली कालचक्र मिळवण्यासाठी जी पूजा करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला मदत करू शकतो. त्या नागावर ताबा मिळवणं एवढं सोपं नाहीये स्वामीजी. त्या नागाविषयी सगळ्यांना माहिती आहे, पण तंत्रमंत्र विद्येबद्दल कोणालाच माहित नाहीये. आपल्या विरोधात असलेल्याला जागेवर बसवायची ताकद तंत्रमंत्र विद्येमध्ये आहे. नाग हा देवाचा एक अंश आहे, पण मंत्रशक्तीमध्ये कितीतरी देवांची शक्ती असते. समस्त देवाधिकांना पिढ्यानपिढ्या वशमध्ये ठेवण्याच्या घराण्यात जन्म घेतलाय मी. या विश्वात कोणतीही शक्ती असली तरी मी त्यावर विजय मिळवू शकतो. कालचक्र मिळवण्याची योजना तुम्ही आखा. त्यात जर काही बाधा आली तर ती मी सांभाळून घेईन. तुमचा मी खूपच आभारी आहे. ते कालचक्र मिळवण्याची योजना आम्ही आखतो. पण त्यात एक महत्वाचा निर्णय आपल्याला आत्ताच्या आत्ता घ्यायला हवा. पार्टनर, तिथे 3 कालचक्र आहेत, पण आपण तर इकडे 4 लोक आहोत. त्यातला एक जर मला मिळणार नसेल तर मी काय ढोल बडवायला तुमच्या मागे मागे येऊ काय? अरे असं काय बोलतो तू आणि मी? काय वेगवेगळे आहोत का? अरे आपण सगळे एकत्रच आहोत की. 3ही कालचक्र आपल्याकडेच असणार आहे आणि आपला बिझनेस सुद्धा खूपच चांगला चालणार आहे. काही दिवस माझ्याकडे राहील, काही दिवस तू ठेव, काही दिवस याच्याकडे राहील. उगाच लहान सहान गोष्टीचं टेन्शन घेतोस. मला फसवण्याचा अजिबात प्रयत्न नका करू. तुमच्या गोड बोलण्यात मला अडकवण्याचा अजिबात प्रयत्न नाही करायचा. काम झाल्याच्या नंतर तू कोण आहेस रे असं मला बोललात तर याला काय झालं? मला तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये. बर, मग तू सांग काय करायचं ते. तू काही विचार केलास का? आपण आपली एक सोयरीक जुळवली तर
तुझ्या घरात एक तुझी बिन लग्नाची बहीण आहे ना, आणि माझं पण अजून लग्न झालं नाहीये. गाडी, बंगला, पैसा सर्व काही आहे माझ्याकडे, पण जगण्यात मजाच नाहीये. मग काय, तुझ्या बहिणीचं माझ्यासोबत लग्न लावून देशील काय तू? आतापर्यंत बिझनेस पार्टनर असलेले आपण घरगुती संबंध जोडू. आता जर का याच्याशी शत्रुत्व पत्करलं तर हा सगळं चव्हाट्यावर आणेल आणि ते खूपच महागात पडेल. भावनेच्या भरात येऊन मला कालचक्र गमवायचं नाहीये. मला सगळं मंजूर आहे. एवढ्या दिवसात माझ्या डोक्यात ही गोष्ट कशी आली नाही? माझ्या बहिणीसाठी तूच योग्य मुलगा आहेस. स्वामीजी, पाहिलं ना, कालचक्राचं फक्त नाव काढलं आणि माझ्या बहिणीचं लग्न पक्क देखील झालं. चला, सगळी संकट दूर झाली, पण आपण कालचक्र मिळवायचं कसं? माझ्याकडे एक आयडिया आहे. हा, शांत राहा, शांत राहा. ते कसं मिळवायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे. माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे आणि आपण तसंच करू. अरे वा, डॉक्टर असूनही बागकाम बरंच येतं तुला. या आयुर्वेदिक बागेची देखरेख आणि झाडाझुडपांसोबत वेळ घालवायला मला खूप आवडतं. आता तुला इथल्या सगळ्या जडीबुटींबद्दल माहिती मिळाली का? असं वाटतंय खरं. तुम्ही माझी परीक्षा का घेत नाही? त्याचं नाव काय? ते भृंगराजाचं रोप आहे. हे ते कोरफड आहे. हे काळी मिरी. तू किती लवकर या सगळ्या जडीबुटींची नावं शिकलीस ग. खूप हुशार आहेस तू. काय झालं? साप चावलाय. या 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 या. मी आईला घेऊन येतो. पार्वती आई, पार्वती आई. काय झालं मुनी अप्पा? आई, एका माणसाला आणलाय, त्याला साप चावलाय. तुम्ही जरा लवकर चला ना. या या या. आई ये. काहीही करा पण यांना वाचवा. आता आम्ही पूर्णपणे तुमच्यावरच अवलंबून आहे. काहीही करा ताई, पण वाचवा यांना. माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा आई. यांना वाचवा ताई, काही करून. तू जा आणि संजीवनी बुटी घेऊन ये. काही करून यांना वाचवा. आता तुम्हीच यांना वाचवू शकता. कृपा करून वाचवा. माते, हे घ्या. तूच कर. माते, नाही तुम्हीच करा ताई, ना. कृपा करून तुम्हीच करा.
हिला बरं, सगळं ठीक माहिती आहे. तू कर ग. ती मुळीही त्याच्यासोबत बांधून टाक. ठीक आहे बरं, चला, हे वाचलं. आता जीवन जीवाला माझ्या. काय हो? बरं वाटतंय ना तुम्हाला? सांभाळून ठेव, सांभाळून आरामात आरामात. अरे हे घे पाणी चला. प्या. विष पूर्णपणे उतरलंय. आता काळजी करायचं कारण नाही. तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता. तुमचे खूप खूप आभार आई. तिचे आभार. आभार, डॉक्टर तुमचे पण आभार. घेऊन चला, जाईल. चला, उठा आरामात या. इकडे मला खूप आश्चर्य वाटतंय. ते एवढ्या लवकर बरे होतील असं मला वाटलं नव्हतं. ही संजीवी जडीबुटीची शक्ती आहे.